नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी DS सुतार इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी। आज आपण पेपर सेकंड मधील इलेक्ट्रिक हँडल मशीन खोलणे, माहिती घेणे, तपासण्या, दुरुस्ती, परत जोडणे, निगा व वापरण्याच्या दक्षता ही आपण आज हे पाठात बघणार आहोत। बाजारात मिळणारी अशी ड्रिल मशीन असते, त्याचं कवर असते ते प्लास्टिकमध्ये असते। ज्या काय सुरुवातीला ज्या ड्रिल मशीन निघाल्या ते मेटल बॉडीच्या होत्या। हा त्याचा पुढचा हा चक आहे। त्या चकमध्ये पुढे ते ड्रिल बीट बसवलं जातं। इथं ड्रिल बीट बसवलं जातं। आता हे खोलण्यासाठी हे ड्रिल मशीन खोलण्यासाठी कुठले कुठले हत्यार वापरले जातात, तर पहिला स्टार स्क्रू ड्रायव्हर, कारण हे या ठिकाणी स्टारचे स्क्रू बसवले असतात म्हणून योग्य साईजचा आपण त्याला स्टार स्क्रू ड्रायव्हर वापरला पाहिजे। त्यानंतर दुसरा साधा स्क्रू ड्रायव्हर। काय जे ड्रिल मशीन रिपेअरल्यानंतर इथले नट्स काही खराब होतात, त्यामुळं स्टारच्या स्क्रू ड्रायव्हर निघत नसल्यामुळं आपण ते साध्या स्क्रू ड्रायव्हर काढू शकतो। तिसऱ्याकडे लॉंग नोज प्लायर। ब्रश काढण्यासाठी आपल्याला इथं लॉंग नोज प्लायरची गरज असते। कॉम्बिनेशन प्लायर, ही ड्रिल मशीन खोलण्यासाठी आपल्याला कॉम्बिनेशन प्लायरची गरज असते। साधने, पोर्टेबल इलेक्ट्रिक ड्रिल मशीन 500 वॅट किंवा 700 वॅट 230 व्होल्ट। आता ही टेस्टिंग करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, तर टेस्ट लॅम्प पाहिजे, सेरी टेस्ट लॅम्प। आपल्याला सेरी टेस्ट लॅम्प पाहिजे। असा सेरी टेस्ट लॅम्प आपण घरी सुद्धा तयार करू शकतो। काय लागतं याला, एक बॅटन होल्डर, एक 200 वॅटचा बल्ब, एक 200 वॅटचा बल्ब, एक बॅटन होल्डर, आणखी एक प्लग, 2 पिन प्लग। त्यामध्ये आपण 2 पिन घालून आपण कोणती इलेक्ट्रिक वस्तू, मग ते टेबल फॅन असो, सिलिंग फॅन असो, किंवा AC सिंगल फेज मोटर असो किंवा AC 3 फेज मोटर असो, या सेरीज टेस्ट लॅम्पनी आपल्याला टेस्ट करता येते। त्यासाठी वापरलं जातं। दुसरा बहिर्गत ग्राउलर। या ठिकाणी AC बहिर्गत ग्राउलर साधन म्हणून आपण इथे वापर करणार आहे। आता हे ड्रिल मशीन खोलण्यासाठी काय काय साधन लागतात ते आपण पाहूया। ड्रिल मशीन सुटेबाग, कार्बन ब्रश वेगवेगळ्या टाईपचे, परत बेरिंग वेगवेगळ्या नंबरचे, इथं लहान बेरिंग असतात दोन्ही साईडला, बेरिंग 2, परत पॉलिश पेपर 0 नंबर। कॉम्बिनेटरवर जर काही कार्बन आला असेल तर आपण तो पॉलिश पेपर फिरवून ते स्वच्छ करून पुन्हा वापरू शकतो। कॉटन पेस्ट, ड्रिल मशीन खोलण्यापूर्वी आपण ही ड्रिल मशीन कापडाने स्वच्छ करून घेतली पाहिजे, जेणेकरून आपल्याला ती नेमप्लेट वाचता येईल, कुठल्या कंपनीची आहे ड्रिल मशीन हे आपल्याला कळेल, वॅटेज किती आहे, व्होल्टेज किती आहे हे आपल्याला त्याच्यावर समजेल। आता आपण ड्रिल मशीनची माहिती बघूया। इलेक्ट्रिक ड्रिल मशीन हे भिंतीला भोके पाडण्यासाठी वापरतात, तसेच
ड्रिलिंगचे जॉब करण्यासाठी या ड्रिल मशीनचा वापर केला जातो। यामध्ये 15,000 ते 18,000 RPM 15,000 ते 18,000 RPM याची गती असते। RPM म्हणजे काय? रिव्होल्यूशन पर मिनिट, एका मिनिटात होणारे फेरे। या आर्मेचरचे एका मिनिटात होणारे फेरे म्हणजे 15,000 ते 18,000 RPM। याची वॅटेज किती असते? 250 वॅट ते 600 वॅट पर्यंत ड्रिल मशीन बाजारात मिळतात। यामध्ये युनिव्हर्सल मोटर वापरलेली असते। युनिव्हर्सल मोटर, आपण युनिव्हर्सल मोटर कशी असते बघूया। युनिव्हर्सल मोटर आर्मेचर, यामध्ये एक फील्ड कॉइल, ही दुसरी कॉइल, हे 2 ब्रश आहेत। ही सिंपल डायग्राम आहे युनिव्हर्सल मोटरची। काय केले बघा, सप्लायचे एक टोक फील्ड वाइंडिंग लावले, दुसरं सप्लाय टोक ब्रश लावलेला आहे। ब्रश मधून परत फील्ड वाइंडिंग आणि फील्ड वाइंडिंग दुसऱ्या टोकाला सप्लाय। ही सिंपल डायग्राम आहे। या मोटरमध्ये डीसी मोटर प्रमाणे आर्मेचर फील्ड वाइंडिंग असून सिरीजमध्ये जोडलेले असतात। सिरीजमध्ये जोडलेला आहे। आर्मेचरला सप्लाय देण्यासाठी कार्बन ब्रश वापरलेले आहे। मोटर ही थंड राहण्यासाठी कूलिंग फॅन वापरलेला असतो। तो कूलिंग फॅन आहे। त्याचं टेम्परेचर कमी करण्यासाठी, हवा खेळती राहण्यासाठी तो कूलिंग फॅनचा वापर केला जातो। पुढे शॉक वाढवून, या ठिकाणी पुढे शॉक कसं वाढवून गिअर तयार केला असतो शाफ्टला, की जेणेकरून त्या गिअरचा उपयोग दुसरा गिअर बसवून त्या ह्याची गती कमी करून आपल्याला ड्रिलिंग करता येतं। म्हणजे इथं हा पोर्शन हा गिअर बॉक्सचा असतो। या ठिकाणी हा गिअर बॉक्स असतो। आता पुढे हा चक आहे। चक खोलण्यासाठी की असते, की ह्या पद्धतीने असते। ही चावी असते। या चावीने आपण ड्रिल मशीन मध्ये बसवलेले ड्रिल काढणे किंवा बसवण्यासाठी या कीचा वापर करतो आणि ही की या चक मध्ये बसवली जाते। काही ड्रिल मशीन मध्ये हॅमर ॲक्शनची सोय असते। ते ऑन केला हॅमर ॲक्शन की कठीण भागात या ड्रिलचा वापर करून ड्रिलिंग सहज केले जाते। या ड्रिल मशीन साइज मध्ये वेगवेगळ्या मिळतात। उदाहरणार्थ ही ड्रिल मशीन आहे 10 mm ची। ही इथपर्यंत ही माहिती झालेली आहे। आता आपण कृती बनवणार आहे। आपण ड्रिल मशीन कशी खोलायची। पहिल्यांदा काय करायचं, ड्रिल मशीन स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची, अगदी स्वच्छ करून घ्यायची की जेणेकरून आपल्याला त्यावरची नेमप्लेट दिसेल। ती नेमप्लेट आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायची आहे की जेणेकरून परत ती कुठे गहाळ होऊ नये।
नंतर स्क्रूड्रायव्हर साहाय्याने इथं स्क्रू असतो, इथं स्क्रू असतो, तो स्क्रूड्रायव्हर साहाय्याने स्क्रू काढायचे आणि वरचे कव्हर काढायचं. त्यानंतर या ठिकाणी दोन जे कार्बन ब्रश असतात, इथे दोन कार्बन ब्रश असतात कॉम्प्युटर जोडलेले, ते ब्रश काढायचे. ब्रश काढल्यानंतर ब्रश बाजूला काढायचे. परत आतील सर्व घटक भागांची माहिती घ्यायची. काय काय आढळून आलं आपल्याला त्यावेळेला? दोन फील्ड कॉइल्स, एक आर्मेचर, गिअर बॉक्स, आणखी चक, असे भाग आपल्याला आढळून आले त्यावेळेला. वरच्या बाजूला फील्ड कॉइल असते, इकडे साईडला फील्ड कॉइल मध्ये आर्मेचर. असं या पद्धतीने आर्मेचर मध्ये असतो आणि दोन्ही बाजूला फील्ड कॉइल्स असतात. मोटरची संपूर्ण आतील रचना आपण व्यवस्थित समजावून घेतलेली आहे. काय काय बघितलं आपण? दोन फील्ड कॉइल, आर्मेचर, कार्बन ब्रश तिथे टेकवलेले आहेत, ते बाजूला केलेले आहेत तात्पुरते. सर्व घटक भागांची माहिती घेतल्यानंतर परत आपण ही मोटर पुन्हा जोडणार आहोत. जोडताना उलट पद्धतीने जोडायची. आपण काय केलं? कार्बन ब्रश बाजूला काढले, ते पुन्हा इथं बसवून घेतले. बसवून घेतल्यानंतर परत याचं कव्हर बसवून घेतलं. 1 2 3 4 स्क्रू व्यवस्थित बसवले. मशीन व्यवस्थित फिट झाल्यानंतर सिरीज टेस्ट लॅबने पुन्हा तपासणी केली आपण. सिरीज टेस्ट लॅबने पुन्हा आपण तपासणी केली आहे. तपासणी केल्यानंतर आपल्याला कमी गतीने फिरताना आढळून आलं आणि त्यानंतर आपण ह्याला 240 वोल्ट सप्लाय देणार आणि मशीन चालू होते की बघणार. की आपण आता काय केलं? मशीन खोलणे, माहिती घेणे, इथपर्यंत आपण आले. आता हे तपासणी कशी काय काय घ्यायचे? या ड्रिलची तपासणी काय काय घ्यायचे? तर ओपन सर्किट, शॉर्ट सर्किट, त्या दोन टेस्ट महत्वाचे आहेत. आता यामध्ये काय आढळून येते? जर ही मशीन चांगली असेल तर हा 200 वॅटचा लॅम्प मंद पेटेल. जर ह्या मशीन मध्ये जर काय दोष असेल तर बल्ब लागणार नाही. जर ह्या मशीन मध्ये काय शॉर्ट सर्किट असेल तर बल्बचा प्रकाश प्रखर पेटेल. की अशा 3 चाचण्या आपण ह्या टेस्ट लॅबमध्ये घेऊ शकतो. आता काही मेटल बॉडीमध्ये ही मेटल बॉडी जर असेल तर यामध्ये लिकेज करंट येतो. त्या आपण टेस्ट लॅबचे टोक हे बॉडी लावलं आणि त्यावेळेस जर स्पार्किंग आलं किंवा मंद लाईट आली तर त्या बॉडीमध्ये सप्लाय लिकेज करंट आहे असं आपण समजावे आणि तो सगळा दोष काढल्यानंतर पुन्हा मोटर जोडायची आपल्याला. आता पुढचं पॉईंट आपण पाहणार आहे सुट्ट्या भागावर तपासण्या. सुट्टे भाग कुठले कुठले घ्यायचे आहेत? कॉर्ड, ड्रिल मशीन जोडली जाणारी कॉर्ड, परत कार्बन ब्रश, आर्मेचर, गिअर बॉक्स, चक, हे सगळे सुट्टे भाग आहेत. हे सगळे आपण चेक करायचे. आपण काय करणार? मग कॉर्ड इथं सोडवणार, टेस्ट लॅम्पचे एक टोक कॉर्डच्या दुसऱ्या टोकाला लावली आणि दुसरे टोक पिनला लावली. जर त्या ठिकाणी जर बल्ब लागला तर ती एक फेज चालू आहे. दुसरी वायर बदलून या ठिकाणी लावली आणि जर बल्ब लागला नाही तर कॉर्ड ओपन आहे. परत तिसरी टेस्ट ह्यात जर इथंच पॉईंट ठेवला आणि कॉर्ड आपण वायर बदलत गेलो आणि दोन्हीकडे जर शॉर्ट दाखवलं तर वायर आतमध्ये कुठेतरी वायर शॉर्ट आहे, त्यामुळे वायर पूर्णपणे बदलायला पाहिजे. पुढचा मुद्दा,
आता स्विचची तपासणी. स्विच जर ओपन असेल तर बल्ब लागणार नाही. मग त्यावेळेस स्विच आपण काय करायचं, बदली करायचा हा स्विच. आर्मेचरमध्ये दोन टेस्ट आहेत, शॉर्ट सर्किट, ओपन सर्किट. यामध्ये काय, जर शॉर्ट सर्किट असेल तर ते आर्मेचरचं वायंडिंग करावं लागतं. ओपन सर्किट असेल तरी सुद्धा वायंडिंग करावं लागतं. मग आर्मेचर आता कसा बघायचा, तपासून कसा बघायचा, तर ग्राउंडर घ्यायचा. एक ग्राउंडर टेस्ट म्हणून आहे, त्या टेस्टमध्ये ग्राउंडरवर आर्मेचर ठेवायचा आणि एक्स्ट्रा ब्लेडचा तुकडा घ्यायचा. ज्या ठिकाणी ब्लेड थरथरतं त्या ठिकाणची कॉईल शॉर्ट आहे असं समजावे. कॉम्प्युटर मधील मायका जर जळाला असेल तरी सुद्धा ती कॉईल शॉर्ट होतात. त्यामुळे तो आर्मेचर खराब आहे असं समजावे. आर्मेचर पुन्हा वायंडिंग करण्यासाठी आपल्याला पूर्ण हे यामध्ये स्लॉटमध्ये जे इन्सुलेशन पदार्थ आहे तो आपल्याला काढून टाकायला लागेल. कॉइल्स सगळ्या बाहेर काढायला लागतील. एका कॉइलमध्ये किती फेरे आहेत, कॉइलची कंडिशन कशी आहे हे सगळं समजून घेतल्यानंतर मग आपण आर्मेचर रिवाइंडिंग करू शकतो. आर्मेचरची कंडिशन कशी आहे, त्याच्यासमोर दोरा धरायचा. जर 2 घरे पुढे असेल तर ते कंडिशन 2 घरं सोडून पुढे करायची असतात. तर ही पुढची टेस्ट झाली. आर्मेचर रिवाइंडिंग करण्याची पद्धती आपण थोडक्यात पाहिली. आता आपण काय बघणार आहे, पोर्टेबल इलेक्ट्रिक ड्रिल मशीन मधील दोष, सर्वसाधारण शक्यता, कारणे व दुरुस्ती. आता ड्रिल मशीन आपण घेतली आहे आणि ती चालूच होत नाही. मग काय आपण बघणार, तर सरळ सेरीमध्ये टेस्ट घ्यायचा आणि त्यानं एक एक तपासणी करत जायचं. काय द्यायचं, कॉर्ड ओपन असेल तर काय करायचं, कॉर्ड बदलायची. सप्लाय कॉर्डचे कनेक्शन्स, या ठिकाणी जी सप्लाय कॉर्ड ज्या ठिकाणी जोडलेली आहे तिथं जर कनेक्शन लूज असेल तर ती कनेक्शन टाईट केली आपण. स्विच खराब असेल तर स्विच तो बदलून टाकायचा आहे आणि स्विच नवीन टाका. त्या ठिकाणी कनेक्शन टाईट करा. कार्बन ब्रश घेतल्याने कनेक्ट होत नाही. या ठिकाणी जर कार्बन ब्रश वापरून जर यामध्ये जर गॅप जर झाला, यामध्ये जर गॅप झाला तर कनेक्ट होत नाही, त्यामुळे ड्रिल मशीन चालत नाही. त्यासाठी ते नवीन ब्रश काढा आणि त्या ठिकाणी नवीन ब्रश बसवून टाका. पण त्या ब्रश बसताना त्याला असा आकार देऊनच तिथं बसवा, कारण या ठिकाणी असा आर्मेचरचा राऊंड येतो. त्यामुळे त्या शेप मध्ये हा ब्रश बसवला पाहिजे. परत दुसरी टेस्ट, फील्ड वाइंडिंग जर लॅम्प लागला तर ते फील्ड वाइंडिंग चांगला आहे. लॅम्प जर लागला नाही तर ते फील्ड वाइंडिंग खराब आहे, ते बाहेर काढून पुन्हा रिवाइंडिंग करावं लागेल आपल्याला. बेरिंग, ड्रिल मशीन वापरून त्या बेरिंग मध्ये धूळ जाऊन बसते. धूळ गेल्यानंतर ते बेरिंग काढायचे आणि ते कार्बन टेट्राक्लोराइड किंवा डिझेल, कार्बन टेट्राक्लोराइड किंवा डिझेल या 2 द्रवरूप पदार्थाने बेरिंग स्वच्छ करा. पण कोणतेही बेरिंग रॉकेलने साफ करू नका. चांगले सुद्धा बेरिंग रॉकेलने खराब होतात. त्यासाठी कार्बन टेट्राक्लोराइड किंवा डिझेल वापरा. ते डिझेल स्वच्छ करा. बेरिंग मध्ये जर काय खराबी असेल तर ते बेरिंग बदला, नवीन त्याच नंबरची परत बेरिंग करा, ड्रिल मशीन बसवा. आता पुढचा मुद्दा, ड्रिल मशीनच्या कॉम्युटेटर स्पार्किंग होते.
हा कॉम्युनिटीचा भाग आहे. या ठिकाणी स्पार्किंग होत आहे. तर स्पार्किंग कशामुळे होत आहे? इथला मायका जळाला असेल किंवा आर्मेचर शॉर्ट झाला असेल तर त्या हेवी स्पार्किंग होत आहे आणि त्यामुळे संपूर्ण हा कॉम्प्युटर काळा पडतो. मग त्यावेळेला काय करायचं? आर्मेचर पूर्णपणे रिवाइंडिंग करायचं किंवा आर्मेचर त्याच साईज मध्ये तो बदलायचा. दुसरा फील्ड वाइंडिंग शॉर्ट होते. फील्ड वाइंडिंग मध्ये टेस्ट घेताना आपण जर बल्ब प्रखर लागला तर फील्ड वाइंडिंग शॉर्ट आहे. मग ते शॉर्ट काढण्यासाठी आपल्याला फील्ड वाइंडिंग नवीन तयार करून बसवली पाहिजे. तर इथे दोन एक जडी असेल तर त्या दोन्ही कॉईल काढायच्या, दोन्ही कॉईल बदला. आता ब्रश जर योग्य साईजचे नसेल तरी सुद्धा स्पार्किंग होतं. मग त्यासाठी त्या कंपनीचेच ब्रश नवीन आणून इथं शेप देऊन ते पुन्हा बसवायला पाहिजे. पुढचा मुद्दा, ड्रिल मशीन मधून आवाज येत आहे. आता ड्रिल मशीन वापरण्यामध्ये जर आवाज येत असेल तर इथं त्या गिअर बॉक्स मध्ये किंवा हॅमरस्टोन त्यामध्ये जर आवाज येत असेल तर ते आवाज आपण काढला पाहिजे. त्यासाठी काय केलं पाहिजे? हा गिअर बॉक्स आपल्याला खोलला पाहिजे. त्यामध्ये त्या गिअर बॉक्स मध्ये ऑइल आहे की बघायला पाहिजे. जर ग्रीस असेल, ग्रीस ते पहिलं काढून पुन्हा नवीन ग्रीस टाकली पाहिजे. परत ह्या बेरिंगला जर ग्रीसिंग नसेल तर ग्रीसिंग आपल्याला ते बेरिंग स्वच्छ करून नवीन ग्रीसिंग बसवली पाहिजे. कूलिंग फॅन तुटला असेल तर तो फॅन आपल्याला नवीन टाकावा लागेल. आता आपण पुढचा मुद्दा बघणार आहे, ड्रिल मशीनची निगा कशी घ्यायची. ड्रिल मशीन प्रथम स्वच्छ करून ती खोलून घ्या. सर्व कनेक्शन घट्ट केली. इथं पिन मध्ये किंवा ह्या कनेक्टर मध्ये ड्रिल मशीनची वायर जोडली आहे, तिथं आपण कनेक्शन घट्ट केली. कॉम्युटेटर वरील काजळी, कॉम्युटेटर हा कॉम्युटेटर आहे, यामध्ये काजळी आली असेल तर ते आपण 0 नंबरच्या पॉलिश पेपरने काजळी स्वच्छ केली आणि प्रत्येक सेगमेंट हा पुन्हा स्वच्छ केला. 2 सेगमेंट मध्ये परत काजळी येऊन देऊ नका, कारण पुन्हा शॉर्ट होण्याची शक्यता असते. त्यामुळे ते सगळे स्वच्छ करा. स्वच्छ केल्यानंतर त्याला जरा पॉलिश पेपर बसवा, फिरवा आणि तो फिरवल्यानंतर कापडाने स्वच्छ करून पुसून घ्या. दोन्ही वायरिंगचा इन्सुलेशन टेस्ट घ्या. इन्सुलेशन टेस्टिंग मेगर घेतली जाते किंवा टेस्ट लॅब घेतली जाते. सप्लाय कॉर्ड चेक करा. सप्लाय कॉर्ड टेस्ट लॅबने व्यवस्थित चेक करा. फिटिंगचे सर्व स्क्रू हे टाईट करा. ग्रीस या ठिकाणी व्यवस्थित बसवा. गिअर बॉक्स मध्ये ग्रीस व्यवस्थित बसवा. चेकला व्यवस्थित ऑइलिंग करा. नंतर सर्व झाल्यानंतर ड्रिल मशीन हे टेस्ट लॅबने टेस्ट करा. आपण आतापर्यंत सर्व आपण ही मशीन खोलणे, माहिती घेणे, तपासण्या, दुरुस्ती, परत जोडणे, निगा व वापरण्याची पद्धत आपण पाहिल्या. आता पुन्हा एकदा आपण ड्रिल मशीन खोलण्यासाठी काय काय वापरले जाते आपण थोडक्यात बघूया. ड्रिल मशीन खोलण्यासाठी काय काय हत्यार लागतात? फिलिप्स स्क्रूड्रायव्हर, साधा स्क्रूड्रायव्हर, लावनस प्लायर, परत कॉम्बिनेशन प्लायर, एवढे हत्यार आपल्याला कोयसे आहेत. परत साधने, पोर्टेबल इलेक्ट्रिक ड्रिल मशीन, बहिर्गत ग्राउलर, टेस्ट लॅम्प. साहित्य, इलेक्ट्रिक ड्रिल मशीन सुटे भाग, कार्बन ब्रश,
कार्बन ब्रश स्विच, कार्बन टेट्राक्लोराइड, बेरिंग, पॉलिश पेपर इथं आपण साधन पाहिलेले आहेत की आपण आता ड्रिल मशीन खोलणे व जोडण्याची आपण संपूर्ण माहिती मिळाली आहे. धन्यवाद. ओके.